पिंपळगाव टोलनाका येथे रिपाईचे उपोषण मागे, टोलच्या वतीने मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन. रिपाईच्या वतीने पिंपळगाव टोलनाका येथे नागरिकांच्या विविध समस्यांसाठी करण्यात आलेले उपोषण चौथ्या दिवशी मागे घेण्यात आले. रिपाईचे आनंद जाधव यांनी गेल्या 4 दिवसांपासून उपोषण सुरू ठेवले होते. चौथ्या दिवशी रिपाईचे नाशिक शहराध्यक्ष अर्जुन पगारे व जिल्हा नेते प्रदीप गांगुर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत टोल प्रशासनाने विविध मागण्या मान्य केल्या. त्यानंतर आनंद जाधव यांनी आपले उपोषण मागे घेतले. तसेच यावेळी टोल प्रशासनाच्या वतीने रुग्णवाहिकाची मागणी पूर्ण करीत तात्काळ उपलब्ध करून देण्यात आली. याचबरोबर टोल प्रशासनाने निफाड तालुक्यातील 4चाकी वाहनांना सवलत, लोकल पाससाठी झेरॉक्स स्वीकारून डिजिलॉकरद्वारे पडताळणी, टोल परिसरातील शौचालये 24 तास सुरू ठेवणे, 20 किमी परिसरातील गावांची यादी 7 दिवसात जाहीर करणे आदी मागण्या मान्य केल्या आहेत. तसेच 1033 हेल्पलाईनवर तक्रारी नोंदविण्याची सुविधा 24 तास उपलब्ध असल्याची माहितीही प्रशासनाने दिली. यावेळी गुड्डू सय्यद, चंदन सुरळकर, धर्मा जाधव, सुदेश गांगुर्डे, स्थानिक नागरिक व रिपाई कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बसवंत NH3 डिजिटल, पिंपळगाव. गेल्या 4 दिवसापासून मी आज इथं उपोषणाला बसलेलो होतो. टोलच्या अंतर्गत जनतेला काय सुविधा दिल्या जातात. आमच्या प्रमुख मागण्या अशा होत्या की निफाड तालुका पूर्णतः फ्री करण्यात यावा, लोकलसाठी झेरॉक्स पेपरवरती ॲक्टिव्हेशन करावे, टोलच्या अंतर्गत नागरिकांना काय सुविधा दिल्या जातात या नागरिकांपर्यंत पोहोचावे. तसेच गेल्या 3 महिन्यापासून टोलच्या ॲम्ब्युलन्सवरती जे ड्रायव्हर होते ते 14 वर्षापासून इथं काम करत आहेत, त्यांना 3 महिन्यापासून घरी बसवलेलं आहे. म्हणजे या सगळं काही रास्त मागण्या असताना मला एवढा त्रास झाला. आज 4 दिवसापासून मी उपोषण करतोय आणि त्यांनी काही गोष्टींसाठी मला मुदत मागितली, ती जर पूर्ण झाली नाही तर याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं उपोषण मी करेन व जन आक्रोश मोर्चा करेन. धन्यवाद. पिंपळगाव बसवंत टोल प्लाझा या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आमचे युवा तालुका अध्यक्ष आनंद भाऊ जाधव हे उपोषणाला बसले होते. गेली 4 दिवसापासून अनेक अडथळ्यांना त्यांनी तोंड देऊन आणि आज 4था दिवस उगवलेला आहे. परंतु आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नाशिक शहर अध्यक्ष आणि आमचे RPIचे नेते अर्जुन नाना पगारे या ठिकाणी आले. त्यांच्याबरोबर गुड्डूबाई सय्यद असतील, धर्माभाऊ असतील, आमच्या ओझरच्या माजी सरपंच ताई असतील, आशाताई जाधव असतील, शिला मामी असतील, आमचे शिला शेळके आणि आमचे सुदेश भाऊ, चंदन भाऊ, सगळे मित्र परिवार आमचा या ठिकाणी उभा आहे. आणि नाना या ठिकाणी गेली 2 तासापासून उपस्थित आहे. नानांनी सर्व अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली. NHIने जे आनंद भाऊंच्या ज्या मागण्यांसाठी जे उत्तर पाठवलेलं आहे त्या उत्तराचा वाचन करून अभ्यास करून त्या अधिकाऱ्याशी चर्चा केली. त्यांना सांगितलं तुम्ही ज्या ज्या मागण्यासाठी आम्हाला जी मुदत मागितलेली आहे त्या मुदतीत मानवतावादातून त्या मुदतीत ते प्रश्न मार्ग लागले पाहिजे म्हणून त्यांनी ॲम्ब्युलन्सचा प्रथम क्रमांकाचा विषय होता. ते ॲम्ब्युलन्स या ठिकाणी पाठवली. त्या कर्मचाऱ्यांचाही प्रश्न आहे नानाने एक फोनवर या ठिकाणी सोडवलेला आहे. त्याच पद्धतीने बाकीच्या मागण्याचं त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात असं उत्तर दिलेलं आहे. आणि त्या ज्या जितकी मुदत दिली त्या मुदतीत ते सर्व पार पडावं अशी मला आशा आहे. आणि त्या पद्धतीनं नानांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलले आणि नानाच्या विनंतीला मान देऊन आणि प्लाझाच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते या ठिकाणी आनंद भाऊने उपोषण सोडलेलं आहे. फक्त हप्तापुरतं उपोषण सोडलेलं आहे. ज्या ज्या मुदतीत जे प्रश्न आहे ते जर सुटले नाही यानंतर अर्जुन नाना पगार यांच्या नेतृत्वाखाली आणि आनंद भाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली यापुढे तीव्र स्वरूपाचं असं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या ठिकाणी नानांच्या आणि आनंद भाऊच्या माध्यमातून मी या ठिकाणी देतो. आनंद भाऊनी जो त्रास भोगला 4 दिवसात त्या त्रासाला मी एक तरुण आमचा तरणबांड भीम सैनिक त्याला मी या ठिकाणी सलाम करतो, क्रांतिकारी जय भीम करतो. आणि सगळ्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी गुण्या गोविंदाने राहावं. जिथं जिथं दुःख येईल तिथं अर्जुन नाना आनंद भाऊ खंबीरपणे उभे राहतील. जिथं जिथं संघर्ष येईल तिथं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आम्ही खंबीरपणे उभं राहू. या ठिकाणी आनंद भाऊनी
उपोषण अर्जुन नाना आणि अधिकाऱ्यांच्या हाताने सोडलेलं आहे. मी आनंद भाऊचे आभार मानतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.